नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की पार्थ आता मानिनीला सांगत असतो की काव्या मला खूप आवडतात, माझं त्यांच्यावरती खूप प्रेम आहे, कारण त्या खूप प्रामाणिक आहेत आणि खूपच अशा हुशार आहेत, त्यामुळे माझं त्यांच्यावरती खूप प्रेम आहे। त्यावेळेस मानिनी मात्र हे सगळं फक्त ऐकून घेत असते, कारण तिला असं वाटत असतं की तिचा खरा चेहरा फक्त मलाच माहीत आहे। त्यावेळेस ती पार्थला म्हणत असते की पार्थ, काव्या कशी आहे ना ते फक्त मलाच माहिती आहे, तुला माहित नाहीये। त्यावेळेस नंदिनी म्हणत असते की आई, अहो काय बोलताय तुम्ही, कशी आहे काव्या आणि असं का बोलताय? तर मग मानिनी नंदिनीला म्हणत असते की तुला पण नाही माहिती ती कशी आहे ते, मी ना तिला चांगलीच ओळखून आहे, ती खूप खोटं बोलत आहे। आता असं म्हटल्यानंतर पार्थाने नंदिनीला मात्र धक्काच बसतो। त्यावेळेस आता मानिनी म्हणत असते की अगं तिचं ना लग्नाच्या आधी अफेअर, आता असं शब्द घेताच इकडे पार्थला फोन येतो। आता पार्थला अनिशाचा फोन आलेला असतो। आता तिकडे जे काही झालेलं असतं ते आता अनिशा पार्थला फोनवरती सांगत असते आणि ते ऐकून पार्थच्या पायाखालची जमीनच सरकते। पार्थ म्हणतो की काय, आणि काव्या तर ठीक आहेत ना, त्यांना काय झाले? असं म्हणताच आता इकडे नंदिनी आणि मानिनी सुद्धा आता दचकलेल्या असतात। तर आता पार्थ म्हणतो की थांब, मी लगेच आलो तिकडे, आणि आता तो फोन ठेवतो। इकडे आता अनिशा काव्याला खूप समजवत असते, अगं काव्या तुझं काय चाललेलं आहे? पण काव्या मात्र काही समजून घ्यायलाच तयार नाहीये। ती म्हणत असते की नाही, माझं ऑच राहिलेलं आहे आणि मला जावंच लागेल। त्यावेळेस अनिशा म्हणते की अगं इथे जीव वाचवण्याचं पडले आणि तुला त्या घड्याळाचं, त्या वस्तूचं काय पडले? तर आता इकडे काव्या तिला म्हणत असते की अगं ती वस्तू नाही आहे गं, मला देशमुखने दिलेलं ते माझं गिफ्ट आहे, त्यामध्ये माझा जीव आहे आणि ते जर नाही ना सापडलं तर मी नाही जगू शकत। तर आता अनिशा तिला समजवत असते की अगं काय वेडेपणा करते, नको जाऊ तू। पण आता काव्या काहीच ऐकत नाही, ती म्हणते की मी तुला रिक्वेस्ट करते, प्लीज मला जाऊ दे, प्लीज जाऊ दे। आणि असं म्हणून ती आता अनिशाचा हात सोडून आता तिथून आता पळून जाते। तर प्रेक्षकांनो, आता आपल्याला पुढील प्रोमो माहीतच आहे की आता पार्थ आता येणार आहे आणि तो काव्याला वाचणार आहे, पण त्याच्या जीवाला मात्र धोका आहे, आणि हेच आपण पुढील प्रोमोमध्ये पाहणार आहोत। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।